Okay, so next topic is static data members. आपण आतापर्यंत बघितलं होतं की डेटा मेंबर्स जे आहेत व्हेरिएबल्स असतील मग किंवा फंक्शन्स असतील तर डेटा मेंबर्स मध्ये तुमचे व्हेरिएबल्स येतात. तर व्हेरिएबल डिक्लेरेशन जेव्हा होतं आपला इंटिजर ए इज इक्वल टू 10 क्रिएट केल्यानंतर किंवा इंटिजर ए एक व्हेरिएबल डिझाइन केलेला आहे आपण आणि एक्स वाय झेड तुमचा क्लास आहे. तर एक्स वाय झेड क्लासचा आपण ऑब्जेक्ट जेव्हा बनवतो, समजा मी ऑब्जेक्ट बनवला x1, तर x1 बनवल्यानंतर काय होतं की एक ऑब्जेक्टची रनटाइम मेमरी क्रिएट होत असते. रनटाइम मेमरी क्रिएट झाल्यानंतर जो काही तुमचा इंटिजर व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबल साठी एक मेमरी स्पेस अलोकेट होते त्याच्यामध्ये आणि त्याला एक व्हॅल्यू असाइन होत असते. तर जितके ऑब्जेक्ट आपण क्रिएट करतो x1 x2 असेल तर आपण समजा इथे x1 साठी एक मेमरी क्रिएट केली इथे x2 साठी एक मेमरी क्रिएट केलाय तर इथे सुद्धा एक a ची व्हॅल्यू राहील. तर x1 थ्रू जर आपण a ची व्हॅल्यू 10 दिली तर इथे स्टोअर होईल आणि x2 थ्रू जर आपण व्हॅल्यू दिली तर इथे स्टोअर होईल. तर या प्रकारे तुमचं डेटा मेंबर्स जे आहेत त्यांना व्हॅल्यूज असाइन होत असतात ऑब्जेक्ट क्रिएशन झाल्यानंतर. बट इन कंडिशन आपल्याला असं करायचं आहे की एक व्हेरिएबल क्रिएट झालेला आहे त्या व्हेरिएबलचे जे काही व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज चेंज व्हायला नको. चेंज व्हायला नको म्हणजेच काय की स्टॅटिक व्हॅल्यू असायला पाहिजे. ती व्हॅल्यू चेंज होणार नाही जेव्हापर्यंत आपण त्याच्यामध्ये ऑपरेशन्स परफॉर्म करणार नाही. जसं एका ऑब्जेक्टसाठी व्हॅल्यू 10 आहे दुसऱ्या ऑब्जेक्टसाठी व्हॅल्यू आहे 20. तर मला असं पाहिजे की एकदा मी व्हॅल्यू असाइन केली याची की ती व्हॅल्यू जी आहे ती सेम असायला पाहिजे सगळ्या ऑब्जेक्टसाठी. तर त्याच्यासाठी आपल्याला करावं लागणार आहे जे डेटा मेंबर्स आहेत त्याला ऍज अ स्टॅटिक डिक्लेअर करावं लागेल. तर स्टॅटिक डेटा मेंबर्स म्हणजेच काय की स्टॅटिक डेटा मेंबर्स असे मेंबर्स ज्या मेंबर्सचे जी व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू एक सेम व्हॅल्यू असणार आहे किंवा एक सेम मेमरी मध्ये व्हॅल्यू क्रिएट होईल. फॉर एक्झाम्पल इथे जेव्हा आता ऑब्जेक्ट 1 आणि ऑब्जेक्ट 2 आपण बनवलेला आहे म्हणजे x1 x2 ऑब्जेक्ट बनवलेले आहेत तर स्टॅटिक मेंबर काय होईल एक मेमरी क्रिएट करेल त्याला जी काही व्हॅल्यू असेल जी व्हॅल्यू याच्यामध्ये चेंजेस होत राहील ती चेंज झालेली व्हॅल्यू इथे असेल आणि चेंज झालेली व्हॅल्यू ही प्रत्येक ऑब्जेक्ट त्या कॉपीला ऍक्सेस करेल. म्हणजेच काय की जसं आता ऑलरेडी x1 x2 आपण जेव्हा बनवत होतो तेव्हा हे जे काही व्हेरिएबल्स आहेत या व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रत्येक ऑब्जेक्टच्या कंडिशन नुसार चेंज व्हायची. म्हणजे इथे जर आपण 10 दिलं तर इथे 10 असायची x2 ला असेल तर 20 दिली असेल तर 20 व्हायची. पण मला असं नाही पाहिजे जे काही व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू कॉमन असायला पाहिजे सगळ्या ऑब्जेक्टसाठी. मग ती इथे 10 असेल तर सगळ्या ऑब्जेक्टला 10 व्हॅल्यू ऍक्सेस व्हायला पाहिजे. देन 20 असेल तर सगळ्या ऑब्जेक्ट्सना त्याची कॉपी जी आहे ती 20 असायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण यूज करतो स्टॅटिक डेटा मेंबर्स ज्याची एक सिंगल कॉपी क्रिएट होत असते आणि ती कॉपी सगळ्या ऑब्जेक्ट्सना ऍक्सेस होत असते. तर याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत डेटा व्हेरिएबल्सचे स्टॅटिक डेटा व्हेरिएबल्सचे. तर स्टॅटिक कीवर्ड जो आहे तो आपल्याला याच्या समोर यूज करावा लागणार आहे. जे काही डेटा मेंबर्स आपण डिक्लेअर करतो किंवा डिफाईन करतो तेव्हा त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू जेव्हा आपण पहिला ऑब्जेक्ट क्रिएट करतो तेव्हा व्हॅल्यू याची बाय डिफॉल्ट 0 इनिशियलाइज होत असते. ठीक आहे. तर स्टॅटिक कीवर्ड यूज करून आपण स्टॅटिक मेंबर डेटा मेंबर्स क्रिएट करू शकतो ज्याच्या थ्रू आपल्याला काय करता येईल की एक मेमरी क्रिएट होईल त्याची एका मेमरी मध्ये जी व्हॅल्यू असेल तीच व्हॅल्यू सगळ्या ऑब्जेक्ट्सना ऍक्सेस होईल. तर याचे काही प्रॉपर्टीज आहेत. सगळ्यात पहिली प्रॉपर्टी मेन इट इज इनिशियलाइज टू 0 when the first object of its class is created. ठीक आहे. तर काय म्हणते इट इज इनिशियलाइज टू 0 जसं मी इथे इंटिजर ए व्हेरिएबल बनवलेला आहे. इंटिजर ए व्हेरिएबल बनवलेला आहे स्टॅटिक व्हेरिएबल बनवलेला आहे बाय युजिंग स्टॅटिक कीवर्ड. तर याची फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय की इट इज इनिशियलाइज बाय 0 व्हेन इट्स फर्स्ट ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. म्हणजे पहिला ऑब्जेक्ट जेव्हा याचा क्रिएट होईल या क्लासचा या कम्प्लीट क्लासचा जेव्हा पहिला ऑब्जेक्ट क्रिएट होईल तेव्हा बाय डिफॉल्ट या व्हेरिएबलची स्टॅटिक व्हेरिएबलची व्हॅल्यू काय असाइन होईल 0 इनिशियलाइज विथ 0. आपण काही व्हॅल्यू असाइन नसेल केलं तर इनिशियलाइज विथ 0 होईल. देन सेकंड आहे only one copy of that member is created for the entire class. Only one copy of the member is created
फॉर द एंटायर क्लास, म्हणजे जेवढा काही क्लास असेल तुमचा त्या पूर्ण क्लाससाठी एक सिंगल कॉपी त्याची क्रिएट होईल, म्हणजे मेमरीमध्ये एक सिंगल लोकेशन क्रिएट होईल ज्याच्यावरती आपण ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत, आणि कुठलाही ऑपरेशन परफॉर्म केलं तरी हीच कॉपी ऍक्सेस होणार आहे. देन is shared by all objects of that class no matter how many objects are created. जसं मी सांगितलं की इथे एखादा क्लास आहे त्याचे ऑब्जेक्ट तुम्ही बनवलेले आहेत, जेवढे तुम्ही ऑब्जेक्ट बनवणार ते सगळे ऑब्जेक्ट काय करतील, ही सिंगल कॉपी ऍक्सेस करतील. x1 जरी तुम्ही ऑब्जेक्ट बनवला तरी तो याच मेमरीला कॉपी करेल, x2 जरी बनवला याच मेमरीला कॉपी करेल, अप टू n कितीही ऑब्जेक्ट बनवलात तरी तुम्ही सिंगल कॉपी जी क्रिएट होणार आहे त्याच कॉपीला त्याचे डेटा मेंबर्सचे व्हॅल्यूज जे आहेत त्या ऍक्सेस केल्या जातील बाय युजिंग दिस ऑब्जेक्ट. जर नॉर्मल व्हेरिएबल असेल तर ऑब्जेक्ट काय करतो, प्रत्येक ऑब्जेक्टसाठी स्वतःच्या मेमरीमध्ये त्याला इनिशियलाइज करत असतो, आणि जर स्टॅटिक व्हेरिएबल असेल तर एक कॉमन कॉपी असेल, ती कॉमन कॉपी सगळे व्हॅल्यू ऑब्जेक्ट जे आहेत ते ऍक्सेस करतील. देन इट इज विजिबल ओनली विदिन द क्लास, नॉट इट्स लाईफ टाइम, इट इज अन एंटायर प्रोग्राम. म्हणजे काय की हा जो क्लास आहे या क्लासच्या लिमिटेशन साठी तो ऍक्सेसिबल राहील, म्हणजे हा जो क्लास आहे त्या क्लासच्या लिमिटेशन्स मध्ये तो ऍक्सेसिबल राहील. Then static variables are normally used to maintain value common to the entire class. स्टॅटिक व्हेरिएबल का बरं बनवतात, कारण त्याला जर तुम्हाला एक सिंगल व्हॅल्यू जी एंटायर प्रोग्राम साठी लाईफ टाइम साठी तुम्हाला एक कॉमन व्हॅल्यू जर द्यायची असेल तर कॉमन व्हॅल्यू असाइन करण्यासाठी तुम्ही स्टॅटिक व्हेरिएबल क्रिएट करू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही हे काही 4 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल पहिला कॅरेक्टरिस्टिक काय आहे की स्टॅटिक it is initialized by 0 when its first object is created. सेकंड काय आहे, या पूर्ण एंटायर क्लास साठी तुमचे ऑब्जेक्ट एंटायर क्लास साठी एकच कॉपी क्रिएट होईल, तुमचं जे डेटा मेंबर्स आहे त्याची सिंगल कॉपी क्रिएट होईल. देन इट शेअर्ड बाय ऑल इट्स ऑब्जेक्ट, म्हणजे या क्लासचे जेवढे काही ऑब्जेक्ट असतील ते मल्टिपल ऑब्जेक्ट असू द्या किंवा सिंगल ऑब्जेक्ट असू द्या, सगळ्यां थ्रू शेअर केले जाईल एक सिंगल कॉपी, आणि इट इज लिमिटेड फॉर ओनली विदिन द क्लास. तर लिमिटेशन्स आहेत त्याच्या ओनली विदिन द क्लास तुम्ही त्याला ऍक्सेस करू शकता. देन याच्यावरती एक प्रोग्राम छोटासा एक पहिले सिंटॅक्स बघूया आपण. स्टॅटिक कीवर्ड यूज करायचं स्टॅटिक मेंबर्स डिझाइन करण्यासाठी. देन इंटिजर, समजा मी काउंट व्हेरिएबल घेतो एक, देन पब्लिक, आणि इथे तुमचा जो रेस्ट ऑफ द कोड असेल तो कोड. त्याच्यानंतर याला बाय डिफॉल्ट इनिशियलाइज करण्यासाठी इंटिजर आयटम स्कोप रिझोल्यूशन काउंट अशा प्रकारे डिक्लेअर करावा लागतो. बाय डिफॉल्ट जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करणार तेव्हा हा इनिशियलाइज होईल ॲज अ 0, काउंट इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर याला तुम्ही डिफाइन करणे म्हणू शकता. तर डिफाइन करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, त्याला डिफाइन विथ क्लास नेम ओनली, कारण स्टॅटिक व्हेरिएबल आहे, लिमिटेशन इज विदिन द क्लास. तर त्याला ऍक्सेस करण्यासाठी आपण काय करतोय, क्लास नेम आणि काउंट जो आहे तो काउंट व्हेरिएबल आपण इथे घेतलेला आहे. जेव्हा या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट होईल तेव्हा तो इनिशियलाइज होईल बाय 0. तर अशा प्रकारे तुम्ही स्टॅटिक डेटा मेंबर्स जे आहेत ते क्रिएट करू शकता. त्याच्यानंतर एक छोटासा प्रोग्राम बघूया याच्यावरती की कशा प्रकारे याचे व्हॅल्यूज जे आहेत त्या ऍक्सेस केल्या जातात. क्लास ॲटम स्टॅटिक इंटिजर CNT, एक CNT नावाचं मी व्हेरिएबल घेतोय. देन इंटिजर नंबर पब्लिक void get data method with one parameter, then number is equal to a and CNT plus plus. इथे काय करतोय मी, जो स्टॅटिक व्हेरिएबल आहे त्याला इन्क्रीमेंट करतोय बाय 1. then void
गेट cnt, काउंटची व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायची आहे, त्याच्यासाठी सी आउट काउंट इज इक्वल टू cnt क्लास क्लोज. ठीक आहे, हा झाला तुमचा एक क्लास. क्लास झाल्यानंतर काय करायचंय, जसं मी सांगितलं की आपल्याला याला डिफाइन करायचं आहे. तर ॲटम क्लास आहे स्कोप रिझोल्यूशन cnt, हा झाला डिफाइन. देन मेन मेथड ॲटम x1 y1 आणि z1 असे 3 ऑब्जेक्ट्स मी बनवलेले आहेत. आणि ऑब्जेक्ट्स बनवल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, त्यांना व्हॅल्यू x1 डॉट गेट cnt, y1 डॉट गेट cnt, then cout आफ्टर. ठीक आहे, सी आउटच्या आधी आपण काय घेऊ, व्हॅल्यूज असाइन करूया. x1 डॉट गेट डेटा, एक व्हॅल्यू असाइन करतोय मी 100. देन y1 डॉट गेट डेटा 200 and z1 डॉट गेट डेटा 300. असे 3 व्हॅल्यूज देतोय या आपल्या गेट डेटा फंक्शनला. त्याच्यानंतर आपण रीड करू सी आउट आफ्टर रीडिंग. आफ्टर रीडिंग काय करायचं आहे, x1 डॉट गेट cnt, y1 डॉट गेट cnt and z1 डॉट गेट cnt. गेट ch. ठीक आहे, तर काय केलेलं आहे आपण, एक स्टॅटिक डेटा मेंबर क्रिएट केलेला आहे क्लासमध्ये. ॲटम नावाचा क्लास आहे, त्याच्यामध्ये स्टॅटिक ॲटम इंटिजर cnt नावाचं एक स्टॅटिक व्हेरिएबल घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक नॉर्मल व्हेरिएबल घेतलेला आहे इंटिजर नंबर. देन void गेट डेटा नावाची एक फंक्शन घेतलेला आहे किंवा मेथड घेतलेली आहे, त्याच्यामध्ये एक पॅरामीटर आहे इंटिजर a व्हेरिएबल. देन नंबर इज इक्वल टू a, जी काही व्हॅल्यू इथे येईल ती आपण नंबरला असाइन केली आहे. देन cnt जो आपला स्टॅटिक व्हेरिएबल आहे त्याला इन्क्रीमेंट केलेला आहे. देन void गेट cnt, गेट cnt मध्ये काय केलेलं आहे, फक्त प्रिंट केलेलं आहे सी काउंट इज इक्वल टू cnt ची जी काही व्हॅल्यू असेल ती प्रिंट केली आहे. देन इंटिजर ॲटम इज इक्वल टू cnt म्हणजेच काय डिफाइन केलेलं आहे आपल्याकडे स्टॅटिक व्हेरिएबल. मेन ॲटम x1 y1 z1 असे 3 ऑब्जेक्ट्स क्रिएट केलेले आहेत, x1 y1 z1. ज्या वेळेस हा जो स्टेटमेंट आहे हा एक्झिक्यूट होईल ॲटम x1 y1 z1, ऑटोमॅटिकली तुमचं cnt व्हेरिएबल जो आहे तो असाइन होईल ॲज अ 0. म्हणजे जर तुम्ही मेमरीमध्ये बघितलात तर जो काही तुमचा cnt व्हेरिएबल असेल त्याची बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काय होईल, 0 व्हॅल्यू असाइन होईल जेव्हा फर्स्ट ऑब्जेक्ट क्रिएट होईल. देन x1 डॉट गेट cnt मेथड कुठे आहे, तर x1 डॉट गेट cnt मेथड कॉल झाल्याबरोबर काय आउटपुट येईल तुमचं, काउंट इज इक्वल टू व्हॅल्यू किती आहे cnt ची, 0. अगेन y1 डॉट गेट cnt, तर इथे जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट्स बनवताय x1 y1 and z1, x1 y1 z1 असे 3 ऑब्जेक्ट्स क्रिएट होतील. 3 ऑब्जेक्ट साठी मेमरी क्रिएट होईल. आणि x1 डॉट गेट cnt जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करणार गेट cnt, तेव्हा इथे जो cnt व्हेरिएबल आहे तो x1 मध्ये प्रेझेंट नाही आहे, बट तो स्टॅटिक असल्यामुळे आपण काय करणार, त्याला कॉमन मेमरी मधून ऍक्सेस करणार. स्टॅटिक व्हेरिएबल्सची कॉपी जी आहे ती सगळ्यांना कॉमन याच्यातून शेअर होत असते. तर
कॉमन याच्यातून शेअर केल्यानंतर पहिली व्हॅल्यू जी आहे ते 0 पुट होईल. देन y1 डॉट गेट सीएनटी, तर गेट सीएनटी ला y1 थ्रू कॉल केला. देन काउंट इज इक्वल टू अगेन द व्हॅल्यू इज 0. देन x1 डॉट गेट डेटा, x1 डॉट गेट डेटा केलेला आहे म्हणजे x1 ऑब्जेक्ट थ्रू गेट डेटा मेथड कॉल केलेली आहे विथ व्हॅल्यू 100. तर इथे a ची व्हॅल्यू किती येईल 100 व्हॅल्यू आणि नंबर इज इक्वल टू काय होईल 100. नंबर इज इक्वल टू झाला 100. देन सीएनटी प्लस प्लस, जो सीएनटी व्हेरिएबल आहे आपला तो झालाय +1 ने इन्क्रीमेंट, 0 होता त्याला काय झालंय आता 1. स्टॅटिक आहे त्याच्यामुळे सेपरेट मेमरी आहे, नॉर्मल व्हेरिएबल आहे त्याच्यामुळे ऑब्जेक्ट मध्ये मी मेमरी अलोकेट केलेला आहे. देन अगेन y1 डॉट गेट डेटा, y1 थ्रू गेट डेटा मेथड कॉल केलेली आहे आणि व्हॅल्यू किती पास केलेली आहे 200. तर ती 200 व्हॅल्यू जी आहे ती कोणाला असाइन होईल नंबर बाय युजिंग y1 व्हेरिएबल. ओके. देन अगेन सीएनटी प्लस प्लस, सीएनटी प्लस प्लस केल्यानंतर इथे व्हॅल्यू होईल 2. देन गेट डेटा अगेन z1, z1 डॉट गेट डेटा विथ व्हॅल्यू नंबर इज इक्वल टू 300, 300 व्हॅल्यू इथे येईल, इथे आली ती याला असाइन होईल नंबरला. देन सीएनटी प्लस प्लस, सीएनटी ची व्हॅल्यू आहे 2, ती झाली आता 3. ठीक आहे. तर अशा प्रकारे सीएनटी ची व्हॅल्यू चेंज झाली, नंबरची व्हॅल्यू प्रत्येकासाठी चेंज झाली. देन आफ्टर रीडिंग प्रिंट होणार, आफ्टर रीडिंग, रीडिंग नंतर काय होत आहे x1 डॉट गेट सीएनटी, x1 डॉट गेट सीएनटी कुठे आहे गेट सीएनटी मेथड कॉल होईल. त्याच्यानंतर त्याच्यात आहे काउंट इज इक्वल टू, आता सीएनटी ची व्हॅल्यू किती आहे 3. देन अगेन काउंट इज इक्वल टू y चं यूज करून आपण कॉल केलेला आहे गेट सीएनटी मेथड अगेन 3 अँड काउंट इज इक्वल टू अगेन 3. सगळ्यांसाठी व्हॅल्यू किती येत आहे 3. तर याच्यामध्ये काय होत आहे बघा, प्रत्येक ऑब्जेक्ट साठी कॉमन मेमरी शेअर केल्या जात आहे किंवा कॉमन डेटा मेंबर जो आहे तो शेअर केला जात आहे. जर अशी कंडिशन हवी असेल की पूर्ण एंटायर क्लास मध्ये तुम्हाला काय करायचं आहे कॉमन व्हॅल्यू ऍक्सेस करायची आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही स्टॅटिक डेटा मेंबर डिक्लेअर करू शकता. अशा प्रकारे तुम्ही स्टॅटिक डेटा मेंबर जे आहेत ते डिक्लेअर करून त्याची कॉमन मेमरी जी आहे ती ऍक्सेस करू शकता. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही प्रत्येक ऑब्जेक्ट साठी नंबर जो नॉर्मल व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू जी आहे ती चेंज होत आहे, बट जो कॉमन स्टॅटिक व्हेरिएबल आहे सीएनटी नावाचं त्याची व्हॅल्यू जी आहे ती कॉमन आहे सगळ्यांसाठी. x1 साठी सुद्धा 3 आहे, y1 साठी सुद्धा 3 आहे आणि z1 साठी सुद्धा 3 आहे. तर अशा प्रकारे तुम्ही स्टॅटिक डेटा मेंबर जे आहेत ते क्रिएट करू शकता. देन त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्टॅटिक मेंबर फंक्शन्स. आता जसं हा आपण घेतला डेटा मेंबर, डेटा मेंबर म्हणजे काय की आपला व्हेरिएबल, तर व्हेरिएबल साठी आपण स्टॅटिक कीवर्ड यूज करू शकतो. तसंच फंक्शन साठी सुद्धा आपण जे स्टॅटिक आहे ते यूज करू शकतो. मेंबर फंक्शन, जसं स्टॅटिक डेटा व्हेरिएबल होता तसंच स्टॅटिक मेंबर फंक्शन आहे. स्टॅटिक मेंबर फंक्शन काय करत असते, मेंबर फंक्शन मे ऑल्सो बी डिक्लेअर्ड ॲज स्टॅटिक. स्टॅटिक मेंबर फंक्शन जे आहेत ते तुम्ही डिक्लेअर करू शकता ॲज अ स्टॅटिक. द मेंबर फंक्शन्स दॅट इज डिक्लेअर स्टॅटिक हॅज द प्रॉपर्टीज, काही प्रॉपर्टीज आहेत जसे तुमचे डेटा मेंबर साठी काही कॅरेक्टरिस्टिक्स होते तसेच काही प्रॉपर्टीज तुमचे मेंबर फंक्शन स्टॅटिक मेंबर फंक्शन साठी सुद्धा आहेत. A static member function can have access to only other static members declared in the same class. Static member functions काय करतील की फक्त जे काही स्टॅटिक डेटा मेंबर्स आहेत त्यांनाच ऍक्सेस करू शकतील विद इन द क्लास, म्हणजे विद इन क्लास त्या क्लासमध्ये जेवढे काही स्टॅटिक डेटा मेंबर्स आहेत त्यांना स्टॅटिक मेंबर फंक्शन्स यूज करू शकतील. Then second property is a static member functions can be accessed using the class name instead of its object as. तर स्टॅटिक मेंबर जे आहेत मेंबर फंक्शन्स जे आहेत ते ऍक्सेस जर करायचं असेल तुम्हाला तर बाय युजिंग क्लास नेम ऍक्सेस करता येतील. क्लास नेम, स्कोप रेझोल्युशन, फंक्शन नेम.
फंक्शन नेम इन्स्टेड ऑफ ऑब्जेक्ट नेम. इन्स्टेड ऑफ ऑब्जेक्ट नेम म्हणजेच काय की आतापर्यंत आपण जे काही फंक्शन्स होते ऍक्सेस करत होतो ते बाय युझिंग क्लास नेम. जर लास्ट प्रोग्राम तुम्ही आता जो बघितला त्याच्यामध्ये जर बघितला तर आयटम नावाचा क्लास आहे, त्याचे आपण x1 y1 आणि z1 असे 3 ऑब्जेक्ट्स बनवले होते आणि तिन्ही ऑब्जेक्ट्स मध्ये काय करतोय आपण की त्याचे जे त्या आयटम क्लासचे जे काही मेंबर फंक्शन्स आहेत ते मेंबर फंक्शन्स ऍक्सेस करण्यासाठी आपण काय करतो x1 डॉट गेट डेटा. तर अशा प्रकारे आपण ते ऍक्सेस करत होतो म्हणजे बाय युझिंग ऑब्जेक्ट नेम. बाय युझिंग ऑब्जेक्ट नेम्स आपण फंक्शन्स ऍक्सेस करत होतो. तर आपल्याला जर ते काही व्हॅल्यूज जे आहेत ते ऍक्सेस करायचे असतील फंक्शन्स स्टॅटिक डेटा मेंबर किंवा स्टॅटिक मेंबर फंक्शन्स जे आहेत ते ऍक्सेस करायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, बाय युझिंग क्लास नेम तुम्ही त्यांना ऍक्सेस करू शकता. बाय युझिंग क्लास नेम म्हणजेच काय की क्लास नेम, स्कोप रिझोल्युशन अँड फंक्शन नेम. जो काही स्टॅटिक फंक्शन असेल तो फंक्शन नेम तुम्ही याला असाइन करू शकता. तर याच्यामध्ये काही पुन्हा प्रॉपर्टीज आहेत की जस्ट लाईक मेंबर फंक्शन्स नॉट बी व्हर्च्युअल नसणार आहेत ते. देन देअर कॅन नॉट बी स्टॅटिक अँड नॉन स्टॅटिक वर्जन्स ऑफ दी सेम फंक्शन. सेम फंक्शन जो काही फंक्शन तुम्ही बनवणार आहात स्टॅटिक फंक्शन्स त्याचे स्टॅटिक किंवा नॉन स्टॅटिक दुसरे वर्जन्स नसायला पाहिजेत. म्हणजेच आपण जसं फंक्शन ओव्हरलोडिंग वगैरे करतो तर ते नसायला पाहिजे. देन स्टॅटिक मेंबर्स फंक्शन डज नॉट हॅव दिस पॉइंटर. दिस पॉइंटर म्हणजेच काय की करंट जो काही ऑब्जेक्ट असेल त्याला असाइन करत असतो आणि त्याच्या थ्रू फंक्शन्स आपण ऍक्सेस करत असतो. तर दिस पॉइंटर सुद्धा अलाउ करत नाहीये स्टॅटिक मेंबर फंक्शन्सना. आपण दिस पॉइंटर अलाउ करू शकत नाही. तर अशा काही प्रॉपर्टीज आहेत ज्या स्टॅटिक मेंबर फंक्शन्स वरती अलाउ केल्या जातात आणि काही अलाउ केल्या जात नाही. तर याच्यावरती एक प्रोग्राम आपल्याला बघायचा आहे. लास्ट टाइम जसा प्रोग्राम बघितला होता सेम हॅश इन्क्लूड iostream.h. so input output stream, then conio.h, then class test नावाचा मी एक क्लास घेतोय. then integer code, एक नॉर्मल व्हेरिएबल घेतलेला आहे क्लासमध्ये ज्याचं नाव आहे कोड आणि तो टाइप आहे त्याचा इंटिजर. देन एक स्टॅटिक व्हेरिएबल स्टॅटिक इंटिजर काउंट, एक काउंट व्हेरिएबल घेतलेला आहे जो स्टॅटिक टाइपचा आहे आणि इंटिजर डेटा टाइप आहे त्याचा. पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर बाय डिफॉल्ट प्रायव्हेट असतो. देन void सेट कोड, एक फंक्शन घेतलेला आहे नॉर्मल फंक्शन ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे मी सेट कोडची व्हॅल्यू सेट करतोय कोडची व्हॅल्यू. तर कोड इज इक्वल टू प्लस प्लस काउंट म्हणजे जो काही काउंट व्हेरिएबल असेल त्याला काय करतोय इन्क्रीमेंट करतोय आणि कोड मध्ये स्टोअर करतोय. देन नॉर्मल अगेन फंक्शन void शो कोड. शो कोड फंक्शन त्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे डिस्प्ले काउट ऑब्जेक्ट नंबर इज इक्वल टू कोड. देन एक स्टॅटिक मेंबर फंक्शन void शो काउंट, एक शो कोड साठी घेतलेला आहे एक शो काउंट साठी घेतलेला आहे. दोन स्टॅटिक मेंबर्स. काउंट इज इक्वल टू काउंट, देन फंक्शन क्लोज अँड क्लास क्लोज. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण की एक क्लास घेतलेला आहे टेस्ट, त्याच्यामध्ये एक नॉर्मल व्हेरिएबल घेतलेला आहे इंटिजर कोड आणि एक स्टॅटिक व्हेरिएबल घेतलेला आहे इंटिजर काउंट नावाचा. देन पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर यूज करून जे काही त्याच्या फंक्शन्स आहेत ते पब्लिकली डिफाइन केलेले आहेत. देन void सेट कोड, एक कोडची व्हॅल्यू सेट करण्यासाठी आपण एक फंक्शन घेतलेला आहे नॉर्मल फंक्शन
void set code, it doesn't return any value, that's why I am giving here return type as void. Then code is equal to plus plus count, count ची जी काही व्हॅल्यू असेल ती +1 ने इन्क्रीमेंट होईल आणि कोड मध्ये स्टोअर होईल. देन void शो कोड, एक शो कोड नावाचं फंक्शन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय केलंय काउंट cout इज इक्वल टू ऑब्जेक्ट नंबर आणि कोडची व्हॅल्यू जी असणार आहे ती व्हॅल्यू आपण इथे प्रिंट करतोय. देन नेक्स्ट इज नॉर्मल अगेन एक स्टॅटिक फंक्शन घेतलेला आहे मेंबर फंक्शन स्टॅटिक void शो काउंट नावाचं आणि जसे आपली प्रॉपर्टीज आहेत मेंबर फंक्शन स्टॅटिक मेंबर फंक्शनच्या तर त्याच्यामध्ये स्टॅटिक मेंबर फंक्शन असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त स्टॅटिक डेटा मेंबर वापरू शकता. म्हणजे हा जो स्टॅटिक डेटा मेंबर आहे आपण इथे काय करतोय यूज करतोय. देन त्याला प्रिंट करतोय काउंटची व्हॅल्यू जी काही असेल ती आपण इथे प्रिंट करतोय. तर अशा प्रकारे एक क्लास डिझाइन केलेला आहे. देन त्याच्यानंतर आपल्याला एक स्टेटमेंट डिक्लेरेशन ऑफ इंटिजर टेस्ट स्कोप रिझोल्यूशन अँड व्हेरिएबल इज काउंट. तर स्टॅटिक व्हेरिएबल जर असेल तुमचं तर आपण त्याला काय करत असतो डिफाइन करत असतो इथे. देन void मेन फंक्शन स्टार्ट ऑफ द प्रोग्राम ऑब्जेक्ट टेस्ट t1, t2. तर असे दोन ऑब्जेक्ट्स मी बनवलेले आहेत तुमच्या टेस्ट क्लासचे. जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करणार ऑटोमॅटिकली काउंटची व्हॅल्यू इज इनिशियलाइज विथ 0 कारण तो स्टॅटिक व्हेरिएबल आहे. देन t1 डॉट सेट कोड फंक्शन कॉल केलाय बाय युजिंग t1 ऑब्जेक्ट. देन t2 डॉट सेट कोड t2 ऑब्जेक्ट थ्रू सेट कोड मेथड कॉल केलेली आहे किंवा फंक्शन कॉल केलेला आहे. देन टेस्ट स्कोप रिझोल्यूशन शो काउंट and t1 dot show code t2 dot show code and close. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय केलेलं आहे आपण नॉर्मल एक मेन मेथड घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन ऑब्जेक्ट t1 आणि t2 ऑब्जेक्ट बनवलेले आहेत. ते ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर t1 डॉट सेट कोड मेथड जी आहे ती कॉल केलेली आहे बाय युजिंग t1 ऑब्जेक्ट. देन t2 डॉट सेट कोड t2 चा यूज करून आपण पुन्हा सेट कोड व्हॅल्यू फंक्शन जो आहे तो ऍक्सेस केलेला आहे. आणि देन टेस्ट एक शो काउंट जो आपला स्टॅटिक मेंबर फंक्शन होता त्याला ऍक्सेस केलेला आहे स्टॅटिक मेंबर फंक्शनला बाय युजिंग क्लास नेम. तर जसं मी सांगितलं होतं की तुम्हाला जर स्टॅटिक मेंबर फंक्शन ऍक्सेस करायचं असेल तर बाय युजिंग तुम्ही ऑब्जेक्ट नाही क्लासच्या नावाने यूज ऍक्सेस करू शकता. तर क्लास नेम स्कोप रिझोल्यूशन शो काउंट जी आपली स्टॅटिक मेंबर फंक्शन आहे ती फंक्शन आपण ऍक्सेस करतोय. देन t1 डॉट शो कोड मेथड जी आहे नॉर्मल मेथड. देन t2 डॉट शो कोड नॉर्मल मेथड आपण ऍक्सेस करतोय. तर याचा आउटपुट कशा प्रकारे येईल सगळ्यात पहिले टेस्ट t1 t2 तर हे दोन ऑब्जेक्ट क्रिएट होतील t1 and t2. t1 ऑब्जेक्ट t2 ऑब्जेक्ट ओके. देन याच्यानंतर एक आपल्याकडे आहे स्टॅटिक व्हेरिएबल इंटिजर काउंट. तर काउंट नावाचं एक आपण स्टॅटिक व्हेरिएबल सुद्धा इथे बनवूया. आणि हा स्टॅटिक असल्यामुळे याची कॉपी जी आहे ती सेपरेट क्रिएट होईल आणि ती शेअर होईल t1 आणि t2 ला. ओके. देन t1 डॉट सेट कोड जो फंक्शन आहे आपण कॉल केलेला आहे बाय युजिंग t1 ऑब्जेक्ट. तर इथे कोड जो आहे नॉर्मल व्हेरिएबल आहे म्हणून याच्यात जी व्हॅल्यू आहे याची सेपरेट असाइन होईल. तर कोड इज इक्वल टू प्लस प्लस काउंटची व्हॅल्यू किती आहे 0. ऑब्जेक्ट जेव्हा क्रिएट होईल तेव्हा काउंटची व्हॅल्यू इनिशियलाइज होईल 0 ला. देन काउंट इज इक्वल टू प्लस प्लस म्हणजे 0 प्लस 1 1 कोडची व्हॅल्यू झाली 1. देन सेट कोड t2 बाय युजिंग t2 ऑब्जेक्ट आपण सेट कोड मेथड कॉल करतोय. तर याच्यात अगेन कोडची व्हॅल्यू कोड इज इक्वल टू
आता काउंटची व्हॅल्यू किती झालेली आहे, प्लस प्लस झालेली आहे, म्हणजेच इथे +1 झाली होती. ओके, देन 1 + 1 म्हणजेच 2, कोडची व्हॅल्यू इथे येईल 2 आणि इथे काउंटची व्हॅल्यू चेंज होईल 2. ठीक आहे. देन टेस्ट शो काउंट मेथड काय करेल की ही जी टेस्ट आहे कुठली क्लास त्याच्यात शो काउंट मेथड इथे. ठीक आहे. तर शो काउंट मेथड कॉल केलेली आहे, याच्यामध्ये काउंट इज इक्वल टू आउटपुट मध्ये काय येईल, काउंट इज इक्वल टू काउंटची व्हॅल्यू किती आहे 2. देन नेक्स्ट स्टेटमेंट इज t1 डॉट शो कोड मेथड, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, ऑब्जेक्ट नंबर इज इक्वल टू कोडची व्हॅल्यू ऑफ t1 किती आहे 1 अँड देन t2 डॉट शो कोड अगेन ऑब्जेक्ट नंबर इज इक्वल टू कोडची व्हॅल्यू किती आहे 2. तर अशा प्रकारे तुम्हाला स्टॅटिक मेंबर फंक्शन सुद्धा क्रिएट करता येतील बाय युजिंग स्टॅटिक कीवर्ड. डेटा मेंबर जर यूज करायचा असेल तर डेटा मेंबर सुद्धा आपण यूज करू शकतो आणि मेंबर फंक्शन सुद्धा यूज करू शकतो. तर अशा प्रकारे तुमच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण याच्यावरती अप्लाय करू शकतो. जसं फर्स्ट प्रॉपर्टी होती की जर तुम्ही एखादा स्टॅटिक मेंबर फंक्शन क्रिएट करताय तर त्याच्यामध्ये फक्त स्टॅटिक डेटा मेंबर्सच तुम्ही यूज करू शकता. तर इथे आपण काउंट नावाचा एक स्टॅटिक डेटा मेंबर आहे तो यूज केलेला आहे. देन सेकंड प्रॉपर्टी त्याची होती की आपण जर ऍक्सेस करायचं असेल स्टॅटिक मेंबर फंक्शन तर आपण बाय युजिंग क्लास करू शकतो. तर ते पण सुद्धा आपण इथे प्रॉपर्टी अचीव केलेली आहे. तर या प्रकारे आपण स्टॅटिक डेटा मेंबर आणि स्टॅटिक मेंबर फंक्शन्स क्रिएट करू शकतो, ज्याचा यूज करून वन सिंगल कॉपी आपण ऑल अदर ऑब्जेक्ट साठी ऍक्सेस करू शकतो.